निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. शेवटचे काही दिवस राहिलेत. काल ठाकरेंची सभा झाल्यानंतर आज उमेदवार प्रचार करतायत. मी सध्या मुंबईतील बहुचर्चित भाग म्हणजे लालबाग परळ या लालबाग परळ भागामध्ये आहे. लालबाग परळ भागामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेकडून प्रचार सुरू आहे. आपल्यासोबत 204चे उमेदवार किरण तावडे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. यावर्षी तुमच्याकडे जास्त लक्ष आहे कारण की शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे. माजी नगरसेवकाला नाकारून शाखा प्रमुखाला उमेदवारी दिल्यामुळे या ठिकाणी चर्चा आहे. कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे कारण काल सभा झाली, अवघे 2 दिवस आता प्रचारासाठी उरलेले आहे. शाखा प्रमुख म्हणून काम करत असताना उद्धव साहेबांनी माझ्यावर कुठेतरी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे आणि गेले आज प्रचाराचा 11वा दिवस आहे आणि तुम्ही बघत आहात की सगळे सैनिक शाखेमधले 200 प्रभागामधील हे माझ्याबरोबर आहेत. त्याच्यामुळे प्रचार खूप जोरात चालला आहे आणि उद्या प्रचाराची सांगता होणार आहे. माजी नगरसेवकांचं देखील आव्हान असणार आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्यासोबत काम करत होते. 2017ला देखील तुम्ही त्यांचा प्रचार केला, तुम्ही त्यांना निवडून आणलं, पण 2026ला तुम्हाला तिकीट दिल्यानंतर ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि आता ते तुमच्या विरोधातच उभे आहे. 2017ला मी उमेदवारी मागितली होती परंतु मला नाकारण्यात आली. तरीसुद्धा मी त्यांच्या खांद्याला खांदा काम करून सगळ्यांनी एकत्र मिळून त्यांना निवडून आणलं आणि आज त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते शिंदे गटात गेले. परंतु सैनिक सर्व इथेच आहेत आणि प्रचारामध्ये खूप जोराने उतरले आणि आव्हान नसून आम्हाला हे छोटंसं आव्हान आहे. त्याच्यामध्ये काय फरक नाही पडत. शिवडीचा बालेकिल्ला तुम्ही राखणार का? कारण की शिवडी म्हटलं की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून पूर्णपणे ठाकरेंचेच या ठिकाणी सर्व नगरसेवक निवडून येतात. या आत्ताच्या वेळेस 4 आणि 1 असं म्हणजे 4 ठाकरेंचे आणि 1 मनसेचा उमेदवार असणार आहेत. 5च्या 5 नगरसेवक येतील, तुम्हाला विश्वास आहे? ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे 5च्या 5 नगरसेवक आहे ठाकरेंचेच असतील आणि ठाकरेंचे आदेश मानणारे सैनिक इथे आहेत. ते गेली 30 वर्ष जे करत आले ते यावर्षी पण नक्की तुम्हाला दिसण्यात येईल. सचिन पडवळ देखील आपल्यासोबत आहेत. ते माजी नगरसेवक आहेत. पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तुमच्या एका जाहीरनाम्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरेंनी स्वतंत्र एक जाहीरनामा केला आहे, परंतु तुम्ही तुमच्या प्रभागासाठी जाहीरनामा केला आहे. का तुम्हाला गरज वाटली त्या संदर्भात आणि काय सांगाल त्याबद्दल? 2017 साली मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो त्यावेळेला देखील मी स्वतःचा जाहीरनामा दिला होता आणि तो जाहीरनामा 100% पूर्ण देखील केला आणि यावर्षी त्या 2017च्या जाहीरनामाची प्रत मी माझ्या अहवालाबरोबर दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर QR कोड दिला आहे की तो जाहीरनामा पूर्ण केला आहे, तो तुम्ही तपासून बघू शकता. पुन्हा एकदा गेली 2 वर्ष मी माझ्या प्रभागाचा अभ्यास करत असताना माझ्या प्रभागामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता आहे तर शाळेची, मैदानाची, खेळाच्या मैदानाची, त्याचप्रमाणे अभ्यासिका, विरंगुळा केंद्र. पण नशिबाने ज्यावेळेला 2034चा DP बनला त्या DPमध्ये मी काही आरक्षण टाकून घेतली काही प्रभागामध्ये आणि ती आरक्षण टाकून घेतल्यानंतर भविष्यामध्ये ती संपूर्ण हँडओव्हर करून मुंबई महापालिकेच्या त्या ठिकाणी मैदान उभं करणं, त्या ठिकाणी शाळा उभं करणं आणि त्याचप्रमाणे अभ्यासिका आणि विरंगुळा केंद्र हे मी करणार आहे. शिवडीचा फुटओव्हर ब्रिज आहे की 40-50 वर्षापासून मागणी आहे की ईस्टला आणि वेस्टला उतरवायचा तो देखील माझं एका टप्प्यातल्या कामाच्या सगळ्या परवानग्या, मग PWDची परवानगी, MMRCLची परवानगी, महारेलची परवानगी, मुंबई पोर्टरची परवानगी, त्याचप्रमाणे BPTची आणि रेल्वेच्या परवानग्या मी घेतलेल्या आहेत. तो देखील मी काम चालू करणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ईस्टला पोचवणार आहे. माझ्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये सेस प्रॉपर्टीचे प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला 79च्या कायद्याला जे सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाली आहे त्या संदर्भात एखादी गाईडलाईन करून तो पुनर्विकास कसा करायचा, स्लमच्या डेव्हलपमेंट होणार आहेत त्यामध्ये रहिवाशांना विश्वासात घेऊन त्यांच्या संदर्भामधल्या विकासासंदर्भातलं काम करायचं आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असणारी मुंबई बिर्डी चाळ, शिवडी बिर्डी चाळ त्याचा पुनर्विकास वरळी, नायगाव आणि लोअरपर्यंत धर्तीवर झाला पाहिजे. यासाठी आदित्यसाहेब पुढाकार घेणार आहेत. आदित्यसाहेबांनी मला शब्द दिला आहे तर आदित्यसाहेबांना सोबत घेऊन स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी साहेबांना सोबत घेऊन त्या शिवडी बिर्डी चाळीच्या 960 लोकांना कसं 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मुंबई पोर्टरच्या जमिनीवर असणाऱ्या माझ्या शिवडी ईस्टच्या जवळजवळ 7000 ज्या झोपड्या आहेत त्यांना त्या ठिकाणी एखाद्या स्कीममध्ये कसं घर मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुमच्या विरोधात नाना आंबोले जे अगोदर तुमच्याच पक्षामध्ये होते, तुमचे मित्र होते, तेच आता शिंदे सेनेमध्ये त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. अनेक कारणांमुळे नाना आंबोले चर्चेत होते, परंतु आता तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावं लागतं. बघा, मला म्हणजे ते माझ्या विरोधात लढत आहेत कारण ते राहायला परळले आहेत. गेल्या 2017ला त्यांनी बंडखोरी केली होती, मिसेसला तिकीट मिळालं नाही म्हणून आणि ते भाजपात गेले होते. भाजपानंतर त्यांना 2 वर्षानंतर, मला वाटतं 2 वर्षापूर्वी भाजपाने पत्र काढून त्यांना निलंबनाची कारवाई केली 6 वर्षासाठी आणि निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्याला 206मध्ये शिंदे गटाचं तिकीट मिळालेलं आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण शेवटी
जेव्हा निवडणुकांमध्ये मी लढणार आहे तेव्हा विरोधामध्ये लोकशाहीमध्ये कोण ना कोण असणार आहे. कोण आहे ते बघण्यापेक्षा मी जे काम केलेलं आहे गेल्या 9 वर्षामध्ये त्या कामाचा जाहीरनामा पुढे घेऊन कामं पुढे घेऊन मी लोकांकडे पॉझिटिव्ह म्हणून मतं मागत आहे, कोणाचं निगेटिव्ह करण्यासाठी नाही. तर मला निवडून द्या कामानिमित्त अशी मी माझं घोषणा. नाना आंबोले यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली होती, तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात त्यांची चर्चा. 100% आता देखील निलंबनाच्या कारवाईचा कालावधीच चालू आहे. 2031 पर्यंत निलंबन आहे. त्यांचं निलंबन हे 2031 पर्यंत आहे. म्हणजे निलंबित असताना देखील त्यांना उमेदवारी दिली हे विशेष आहे. दुसरीकडे लालबाग परळ बाळासाहेबांचा, विशेष करून ठाकरेंचा बालेकिल्ला म्हटलं जातं. मनसे आणि ठाकरे एकत्रित आहेत. 5 उमेदवार आहेत. 5 उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे. काल सभा झाल्यानंतर देखील. आता पुढची लढाई कशा पद्धतीने असेल? अवघे 2 दिवस. उद्या संध्याकाळी 4 वाजता प्रचाराची सांगता होते आहे. त्यानंतर वैयक्तिक भेटीगाठीवर आमचा भर राहील. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगतो 17 तारखेला 4 उमेदवार मशाल निशाणीवरती आणि 1 उमेदवार इंजिन निशाणीवरती या ठिकाणी शिवडी विधानसभेमधून सभागृहात जाईल हे निश्चित आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की 4 उमेदवार हे मशाल निशाणीवरती आणि 1 उमेदवार इंजिन निशाणीवरती सभागृहात जातील असा विश्वास जो आहे तो उमेदवारांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.